नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वामींच्या प्रकट दिनी अत्यंत कमी वेळेत पण तितक्याच प्रभावीपणे तुम्ही कोणती सेवा करावी किंवा स्वामी प्रकट दिनी नेमकं काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? कारण वेळेच्या अभावामुळे जर तुम्हाला पूर्ण स्वामीचरित्र सारामृत याचे 21 अध्याय वाचणं शक्य नसेल तर अजिबात काळजी करू नका. कारण स्वामींना मोठ्या पूजा, मोठे विधी किंवा तासनतास वाचन अपेक्षित नसतं. तर त्यांना अपेक्षित असतं ती फक्त मनापासून केलेली श्रद्धा आणि भक्ती. म्हणूनच या प्रकट दिनी म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला अत्यंत कमी वेळेत पण तितक्याच प्रभावीपणे तुम्ही कोणती सेवा करू शकता? अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने चला जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस प्रत्येक भक्तांसाठी ऊर्जेचा आणि आनंदाचा असतो. अनेकांना इच्छा असूनही ऑफिस किंवा कामाच्या व्यापामुळे 21 अध्यायाचं पारायण करणं शक्य होत नाही. अशा वेळी स्वामींना नेमकी कोणती सेवा अर्पण करावी जेणेकरून त्यांची कृपा आपल्यावरही राहील? तर जर तुम्हाला 21 अध्याय वाचायला वेळ नसेल तर घाबरू नका. काय करावं? श्री स्वामी चरित्र सारामृत याचा 18वा अध्याय श्रद्धेने वाचावा. 18व्या अध्यायाचे महत्त्व म्हणजे 18व्या अध्यायात स्वामींचं अगाध लीलांचे वर्णन आहे. हा एक अध्याय वाचणं देखील संपूर्ण पोथी वाचल्या इतकं पुण्यदायी मानलं जातं. याला केवळ 10 ते 15 मिनिटं लागतात. त्यानंतर वाचन करणं अजिबात शक्य नसेल तर चालता-बोलता किंवा प्रवासात आपण ही सेवा करू शकता. ते म्हणजे नामजप. होय, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप जमेल तितक्या वेळा जपावा. शक्य असल्यास रुद्राक्ष माळेवर किमान 1 किंवा 3 माळा जप करावा. कारण स्वामी स्वतः म्हणतात, "माझे नाव घेणाऱ्यांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो." त्यामुळे स्मरणासारखी दुसरी मोठी सेवा नाही. त्याचबरोबर प्रकट दिनी आपण संध्याकाळी कामावरून आल्यावर हात-पाय धुवून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसावं, एक दिवा लावावा आणि किमान 3 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्रामधील प्रत्येक शब्द तुमच्या मनातील भीती आणि नकारात्मकता दूर करतो. निशंक होई रे मना हे शब्द ऐकले की स्वामी पाठीशी आहेत याची खात्री वाटते. त्याचबरोबर प्रकट दिनाच्या दिवशी आपण पंचपक्वान्नच करावं असं नाही, तर स्वामींना पिठलं भाकरी किंवा फक्त खडी साखर आणि खोबरं याचा नैवेद्य दाखवला तरी स्वामी खुश होतात. स्वामींना साधेपणा आवडतो. स्वामी हे तुमच्यासाठी आहेत हा भाव ठेवून जे काही अर्पण कराल ते आनंदाने स्वीकारतात. एवढंच नाही तर स्वामींच्या प्रकट दिवसावर आपण घरच्या मुख्य दरवाजाजवळ किमान 2 दिवे लावावे. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि स्वामींच्या आगमनाचे स्वागत होते. स्वामींना आपल्या वेळेपेक्षा आपल्या निष्ठेची ओढ असते. तुम्ही कितीही कामात असलात तरी मनातल्या मनात जरी श्री स्वामी समर्थ म्हणत राहिलात तरी ती या दिवसाची मोठी सेवा ठरू शकेल. यामुळे वेळेचं दडपण न घेता आनंदानं आणि श्रद्धेनं आपण स्वामींचा प्रकट दिवस साजरा करू शकता. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. ते नक्कीच मार्ग दाखवतात. स्वामींच्या प्रकट दिवसावर तुम्ही स्वामींची कोणती सेवा करता? स्वामी चरित्र सारामृत पारायण तुम्ही सुद्धा केलंय का? आणि ते किती दिवसाचं केलं आहे? आणि यामुळे तुम्हाला काय अनुभव आले आहेत? हे कमेंट करून नक्की सांगा. स्वामी प्रकट दिवसाच्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.